नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधणार, कृषी सभापती वैकुंठ पाटील। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 75% अनुदानावर भात बियाणे वाटप। अनुदान निधी 10 लाखांवरून 40 लाखांवर। रायगड जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 75% अनुदानावर भात बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन सभापती वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी पेन सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्यासह सदस्य विवेक म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, नितीन म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, अस्मिता पाटील, मेघा म्हात्रे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील म्हणाले की रायगड जिल्ह्यात यंदा मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। माझा शेतकरी जगला पाहिजे आणि त्याला तातडीची मदत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, या उद्देशाने आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होतो। जिल्हा परिषदेच्या आणि कृषी विभागाच्या निधीतून बियाणे अनुदानासाठीची तरतूद 10 लाखांवरून 40 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला 10 किलोपर्यंत बियाणे 75% अनुदानावर दिले जाणार आहे। रायगडचा विकास शेतकऱ्यांच्या प्रगतीतूनच होणार आहे। कृषी खाते गतिमानपणे काम करत आहे। प्रत्येक शेतकऱ्याला बियाणे मिळेल याची आम्ही काळजी घेऊ, असे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी बोलताना सांगितले। पूर आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीतही पेनचा शेतकरी कष्टाने उभा राहिला। जिल्हा परिषदेने 75% अनुदानावर बियाणे देऊन चांगला निर्णय घेतला आहे। शेतकरी जगेल तर देश जगेल। पुन्हा शेती उभी करण्यासाठी शेतकऱ्यांनी या बियाणे योजनेचा लाभ घ्यावा। राज्य शासनाने देखील यासाठी अधिक मदत करावी अशी मागणी आम्ही करू। कार्यक्रमाच्या शेवटी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बियाणे वापराविषयी मार्गदर्शन केले आणि वेळेवर पेरणी करण्याचे आवाहन केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। 50 लाखाची मदत माझ्या शेतकरी बांधवांना आणि समाजातील गावातील कष्टकरी जनतेला मिळाला पाहिजे, या हेतूने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला। खरं म्हटलं तर रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे बियाणं उपस्थित असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत मिळेल। त्याच्यामध्ये एकही शेतकरी वंचित राहणार नाही। फक्त आपण वेळेमध्ये आणि आपल्याला दिलेल्या विशेष म्हणजे आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वाकडीकर साहेब आहेत, त्यांनी दिलेल्या योगदानामुळे, त्यांनी दिलेली मदत जी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी होती, तीच मदत आज माझ्या या सर्व शेतकऱ्यांना मिळते। याच्यासारखा आम्हाला आनंद नाहीये। हा आनंदाचा क्षण आहे, हा पर्वणीचा क्षण आहे। शेतकरी सुखावला पाहिजे आणि माझा बळीराजा सुखी राहायला पाहिजे, हेतूने आम्ही या ठिकाणी काम करत होतो। कृषीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले जिल्हा परिषदचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष, कृषी सभापती, या तालुक्याचे सभापती, या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज आयोजित केला। खरं म्हणजे जिल्हा परिषदेला पाहिजे तेवढे धन्यवाद दिले पाहिजे। जिल्हा परिषदेने पहिल्या प्रथम या संकटाला तोंड देण्याचं जे काम केलं आणि गोरगरिबांना आज बियाणाचं वाटप झालं, हे ह्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सारखा अभिमान आहे आणि ह्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे। पद्धतीचं तथ्य नाहीये। खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्हा हे भाताचं कोठार आहे आणि आज ज्या 6-7 दिवसात ज्या पद्धतीने ढगफूट झाली, ज्या पद्धतीने अतिवृष्टी झाली, त्यामुळे माझा बळीराजा, माझा शेतकरी हा हवालदिल झाला आणि याच्या माध्यमातून आमचे कृषी सभापती वैकुंठ पाटील हे जिल्हा परिषदमध्ये आले। त्याच्या अगोदर फक्त 10 लाखाची तरतूद होती, ती तरतूद आपण 40 लाखाची तरतूद केली। त्याच्यानंतर आपल्या रायगड जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं असं धान्य मिळालं पाहिजे, त्यासाठी महाबीज करून 1153 हे धान्य आपण देतोय।
आणि त्याचं सर्व व्यूहरचना आणि सर्व रायगड जिल्ह्यातील आज 15,000च्या वरती आपण शेतकऱ्यांना हे वाटप करणार आहोत. त्यामुळे त्याचं नियोजन करण्याच्या हेतूनं आज आपण हा कार्यक्रम आपण इथे केलाय. आज रायगड जिल्हा परिषद व पेन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आपण लोकांना धान्य वाटप करतो.